ओके, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का माझा? हो मॅडम, गुड मॉर्निंग. ओके. तर काल बघितलं होतं आपण फाउंडेशन मध्ये टाइप्स वगैरे, त्यानंतर वॉटर प्रूफिंग, डॅम प्रूफिंग वगैरे, त्याच्या ट्रीटमेंट कुठल्या आहे, मेथड्स कुठल्या आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी कुठले मटेरियल्स यूज करत आहे. तर ते कालच्या पोर्शन मध्ये बघितलंय. त्याच्यामुळे आता समोरचा पोर्शन बघूया. फाउंडेशन मध्ये एक टॉपिक राहिलेला आहे, फंक्शन ऑफ फुटिंग म्हणून. ठीक आहे, कॉलम फुटिंग आहे, त्यानंतर राफ फाउंडेशन आहे, टिंबर पाहिलंय. मयूर, काही आयडिया आहे का फाउंडेशन बद्दल, म्हणजे त्याच्या टाइप्स वगैरे काय असेल काय नाही? नाही मॅडम. ती फक्त माहिती आहे, म्हणजे असं व्हेरिएशन असतं बा, असं प्रत्येक ठिकाणी फाउंडेशन सारखं नाही राहत. की काहीच हा, आयडिया नाही? नाही काहीच तशी तर काही आयडिया नाही. फाउंडेशन तेच ना, आपण ते हा कॉलम उभे करतो हा तेच ना. हा हा, ते कनेक्शन समजा. ठीक आहे, तर आता त्याच्याबद्दलच पाहतोय. आता बघा, जसं इंट्रोडक्शन मध्ये आता यांनी सांगितलेलं आहे, टू पुट सिम्पली फंक्शन ऑफ द स्ट्रक्चरल इज डन नथिंग, द मोस्ट सक्सेसफुल स्ट्रक्चर स्टे स्टील. ठीक आहे, आता मेन काय राहतं, तुमचं फाउंडेशन तुम्ही कसं डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, काही ठिकाणी काय राहते, एकदम लूज सॉइल राहते, काही ठिकाणी कसं हार्ड स्ट्रेटा राहतो. ठीक आहे, म्हणजे खाली जमिनीमध्ये फक्त दगड दगडच लागतात. आणखी बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बरेचसे इश्यू येतं. काही ठिकाणी काय होतं की सतत डॅम्पनेस राहतं, ओलावा राहतो. त्याच्यामुळे जर आजूबाजूला जर व्यवस्थित नाली वगैरे यांचं जर प्रोव्हिजन नसेल, तर ते पाणी काय होतं, जमिनीमध्ये मुरत राहतं. त्याच्यामुळे एखादी जर अशी साईट पण असू शकते की त्या ठिकाणी जर तुम्ही फुटिंग करायला गेले, तिथे गड्डे खणले की त्याला पाण्याचं पाझर लागू शकतं. असे पण बरेचदा इश्यू येतात. ठीक आहे, तर आता जसं ते जर पाणी तुमच्या जमिनीत मुरत राहिलं, तर ते तुमच्या घराच्या, तुमच्या त्या स्ट्रक्चरला काय करेल, अफेक्ट करेल. तर त्याला रेस्ट्रिक्शन म्हणून काल आपण वॉटर म्हणजे वॉटर प्रूफिंग मध्ये बघितलंय. ठीक आहे, तर आता ट्रान्सफर, आता याचं रिझन काय आहे. ठीक आहे, तर फंक्शन ऑफ फुटिंग, आपण फुटिंग का देतोय घराला. ठीक आहे, तर आता फंक्शन फुटिंगचं मेन कॉज काय आहे, टू ट्रान्सफर द लाईव्ह लोड, डेड लोड ऑफ द बिल्डिंग टू द सॉइल ओव्हर द लार्ज इनफ एरिया, सो दॅट नायदर द सॉइल और नॉर द बिल्डिंग विल मूव्ह. ठीक आहे, आता जसं बघा, म्हणजे आता एखादी बिल्डिंग, रेसिडेन्शियल बिल्डिंग, एखादं अपार्टमेंट कन्सिडर केलं, तर अपार्टमेंट मध्ये काय आहे की तिथे 15-20 घरं आहे. ठीक आहे, 15-20 म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये 2-3 लोक राहते, म्हणजे तिथे आले 30-40 लोक समजा, कन्सिडर करा. त्या 30-40 लोकांचं तिथे लोड काय होत राहील, त्या बिल्डिंगवर सतत येत राहील. ते लोक ये जा करतील, असतील नसतील. ठीक आहे, त्यानंतर डेड लोड आहे. आता डेड लोड म्हणजे जे काही तुम्ही एवढं मोठं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात जे तुम्ही बार यूज केले, कॉन्क्रीट यूज केल्या, ज्या विटा यूज केल्या, ठीक आहे, त्या सगळ्यांचं सुद्धा काय असेल, डेड लोड. त्याला म्हणतं डेड लोड. लाईव्ह लोड म्हणजे कोणतं, जे सतत मुवमेंट मध्ये आहे, म्हणजे आपलं समजा आपण त्याच्यावर फिरतोय, त्या बिल्डिंगवर, आपण त्या बिल्डिंगवर असू नसू तरी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल की इतकं लाईव्ह लोड येतं. तर एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनियरचं हे काम असतं की लाईव्ह लोड इतकं कन्सिडर करायला पाहिजे, डेड लोड इतकं कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे, तर आता हे जे काही सगळं लोड येत आहे, लाईव्ह लोड येत आहे, डेड लोड येत आहे, तर हे लोड काय करेल की म्हणजे स्लॅबवर येईल. आता आपण स्लॅबवर उभा आहे, तर स्लॅबवरून ते कुठे जाईल, बीमवर जाणार, बीमवरून ते कुठे जाईल, तुमच्या त्या कॉलम मध्ये जाणार, वॉल मध्ये जाणार, आणि ते त्या कॉलम थ्रू ते कुठे ट्रान्सफर होईल, तुमच्या खालच्या फुटिंग मध्ये. ठीक आहे, तर त्या फुटिंग मधून ते अंडर सॉइल त्याचं काय होईल, ट्रान्सफर होईल. तर मेन फंक्शन काय आहे फाउंडेशनचं, टू ट्रान्सफर द लाईव्ह लोड अँड द डेड लोड. कुठे ट्रान्सफर करणे, अंडर जमिनीमध्ये, सॉइल मध्ये ते ट्रान्सफर करणे. ठीक आहे, आणि जर फुटिंग तुमचं एकदम प्रॉपर असेल, व्यवस्थित असेल, तर व्यवस्थित लोड ट्रान्सफर होईल. आणि पुन्हा अर्थक्वेक वगैरे आला, समजा भूकंप आला, तर भूकंपामध्ये तुमची बिल्डिंग काय होणार नाही, मूव्ह होणार नाही. ठीक आहे, हलणार नाही, तिला जास्त, तुम्हाला जास्त डॅमेज नाही दिसणार. ठीक आहे, इन द एरिया वेअर द फर्स्ट ऑकर्स, द प्रिव्हेंट फ्रॉम द मुव्हिंग द बिल्डिंग. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये तेच सांगत आहे सगळं की तुमच्या मेन फंक्शन काय आहे बिल्डिंगला, तर ते ट्रान्सफर करणे. त्यानंतर एक अपलिफ्ट प्रेशर म्हणून तुम्ही जर कन्सेप्ट ऐकला असेल, तर आता बघा, जसा हा इथे सांगितलेलं आहे, डेड लोड आर द वेट ऑफ द बिल्डिंग मटेरियल अँड द सॉइल सराउंडिंग द फाउंडेशन. ठीक आहे, डेड लोड म्हणजे काय येतं, त्याच्यामध्ये तुमच्या बिल्डिंग मध्ये जे पण तुमचं मटेरियल यूज झालं, सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, रेनफोर्समेंट, स्टील आहे. ठीक आहे, आणखी तुम्ही जे काही आहे, तुमचं फर्निचर आहे घरातलं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, हे झालं डेड लोड. लाईव्ह लोड म्हणजे काय आहे, वेट ऑफ द पीपल, आपलं वेट. हा, फर्निचर, स्नो, रेन, विंड. फर्निचर कसं मुव्हेबल राहतं, म्हणून त्याला लाईव्ह लोड मध्ये कन्सिडर करतं. ठीक आहे, पाऊस आला तर पावसाचं सुद्धा थोडं वेट कन्सिडर केलं जातं. हवा येत राहिली तर हवेचे विंड लोड कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, विंड मे बी अ वर्टिकल फोर्स डाउनवर्ड अँड हॉरिझॉन्टल फोर्सेस अँड द अपलिफ्ट फोर्स. अ लाईव्ह लोड मे बी exerted by the water in the soil around the foundation.
ठीक आहे. जर खाली जमिनीमध्ये पाणी असेल तर त्यांनी सुद्धा काय होतं म्हणते की ते सुद्धा एक लाईव्ह लोड म्हणून कन्सिडर केलं जातं तुमची फुटिंग डिझाईन करताना. वेट सॉइल एक्झर्ट मच मोर फोर्स अँड दॅन द ड्राय सॉइल. जी ओली सॉइल असेल ती जास्त फोर्स एक्झर्ट करेल म्हणते. फ्रोझन सॉइल एक्झर्ट्स मच मोर फोर्स दॅन द सॉइल. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचं फक्त एक फुटिंगचे आता दोन फंक्शन्स आहेत. दोन पैकी एक म्हणजे की ते काय करतं तुमचं लाईव्ह लोड डेड लोड काय करतं सॉइल मध्ये ट्रान्सफर करतं. आणि एक दुसरा आहे डायरेक्शन ऑफ लोड. म्हणजे बघा आता जसं या खालच्या फिगर मध्ये दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा आता समजा हे तुमचं घर आहे. ठीक आहे. घरामध्ये आता तुम्ही फाउंडेशन डिझाईन केलेलं आहे. फाउंडेशन डिझाईन केल्यानंतर काय होत राहील की जमिनीमध्ये थोडं बहुत मुवमेंट होत राहते. कधी काही इश्यू येतात. तर त्यांनी काय होत राहील की जसं आपण समजा एखादा बॉल आहे प्लास्टिकचा, पाणी आहे. ठीक आहे. पाण्याच्या बकेटमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण तो बॉल प्लास्टिकचा ज्याला वेट नाहीये ते जर आपण त्याच्यावर म्हणजे टाकण्याचा प्रयत्न केला, आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला, तर पाणी काय करते त्याच्यावर एक अपलिफ्ट प्रेशर हे करते, ऍक्ट करते. म्हणजेच काय करते की त्या बॉलला आतमध्ये नाही जाऊ देत, तर त्या बॉलला वर आणण्याचा प्रयत्न करते, प्लास्टिकचा बॉल. ठीक आहे. म्हणजेच काय होतंय की त्या बॉलवर काय होतंय त्या पाण्याकडनं अपलिफ्ट प्रेशर ऍक्ट होत आहे. तो जर हेवी बॉल असता तर तो त्या पाण्यामध्ये जाऊन बसला असता, पण तो प्लास्टिकचा असल्यामुळे ठीक आहे तर ते काय होत आहे की अपलिफ्ट प्रेशर त्याच्यावर क्रिएट होत आहे. तर तसंच काय होते की आपण जेव्हा घर डिझाईन करतो आहे तर आपल्याला कन्सिडर करावं लागते की जमिनीकडून सुद्धा काय होईल तुमच्या या रेसिडेन्शियल बिल्डिंगवर अपलिफ्ट प्रेशर ऍक्ट होईल. जसं या प्रकारे हे दिसत आहे. ठीक आहे. अपलिफ्ट प्रेशर म्हणजे हे याला काय करेल तुमच्या घराला वर ढकलण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. म्हणून ह्या अपलिफ्ट प्रेशर पासून आपल्याला आपल्या बिल्डिंगला म्हणजे रेजिस्ट करायचं आहे, वाचवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रॉपरली काय करावं लागतं, फाउंडेशन डिझाईन करावं लागतं. ठीक आहे. तर त्याचे दोनच रिझन आहे मेन. एक तर तुमचं लाईव्ह लोड डेड लोड जमिनीमध्ये ट्रान्सफर करणे आणि दुसरं काय आहे की तुमच्या बिल्डिंगला जे अपलिफ्ट प्रेशर येत आहे त्या अपलिफ्ट प्रेशर पासून काय करणे आहे, म्हणजे प्रोटेक्ट करणे आहे. ठीक आहे. बरं मयूर, लक्षात येत आहे का कन्सेप्ट? हो मॅडम. काही डिफिकल्टी असली तर विचारत चला. ठीक आहे. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे कॉलम फुटिंग म्हणून. ठीक आहे. आता कॉलम फुटिंग म्हणजेच काय आहे की कॉलम फुटिंग इज इंडिपेंडंट फुटिंग. ठीक आहे. आता जसं मला फुटिंग जिथे आहे ठीक आहे तिथनं माझा काय होईल, त्या सेंटर मधून काय तयार होईल, माझा कॉलम तयार होईल. पण आता फुटिंगचे पण व्हेरियस टाइप्स आहे. राफ फुटिंग आहे, त्यानंतर स्टेप फुटिंग आहे. आता ते डिपेंड करतं की तुमचा स्ट्राटा कसा आहे, तुमची जमीन कशी आहे, तिथे माती कशी आहे, मुरुम आहे, ठीक आहे, दगड आहे, त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. तर आता an independent footing is one which is provided under the column or either similar member of the distributing the concentrated load in the form of uniformly load below the soil. ठीक आहे. तर कॉलम फुटिंग मे बी सर्क्युलर असू शकते, रेक्टँग्युलर असू शकते, स्क्वेअर असू शकते. ठीक आहे. किंवा ती स्टेप सारखी असू शकते, जर तुम्ही बघितलं असेल, कधी ऑब्झर्व केलं असेल. ठीक आहे. तर आता कॉलम फुटिंगचा पण काय रोल आहे की फक्त त्याचा लोड काय करता ते ट्रान्सफर करत आहे. एक दोन इमेज मध्ये तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता या फिगर मध्ये बघू शकता, एक तर काय राहील असा प्लेन असा कॉन्क्रीटचा बेड टाकलेला राहील आणि तिथनं त्याच्या सेंटर पासून काय राहील तुमचं म्हणजे कॉलम चालू होईल. ठीक आहे. त्यानंतर ही स्टेप फुटिंग म्हणतो. स्टेप फुटिंग म्हणजे काय आहे, जसं पायऱ्या पायऱ्या राहतं. ठीक आहे. जसं आपला झेंडा वगैरे राहतो, म्हणजे जसं 15 ऑगस्टला आपण झेंडा फडकवतो त्याचं जे स्ट्रक्चर बनवलं जातं ते असं स्टेप्सचं राहतं. ठीक आहे. तर हे कसं राहतं, असं स्टेप्स मध्ये राहतं. म्हणजे तुमचं लोड हे कॉलमवर जे पण काही लोड येत आहे ते काय होईल तुमच्या याच्यामध्ये ट्रान्सफर होऊन ते पूर्ण सॉइल मध्ये जाणार. त्यानंतर स्लोप फुटिंग राहतं, म्हणजे तुमचा हा जो कॉलम आहे हा सेंटरला दिला जातो आणि त्या ज्या फुटिंग आहे त्या फुटिंगला काय केलं जातं, अशा प्रकारचा स्लोप दिला जातो. तर हे डिपेंड करते की तुमचा तिथला स्टार्टा कसा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त आता कॉलम फुटिंग म्हटलं तर काय राहतं. ठीक आहे. तर कॉलम फुटिंग मध्ये आता जसं हे इमेज बघू शकता. ठीक आहे. इथे काय केलेलं आहे, सिम्पली एक कॉन्क्रीटचा बेड घेतलेला आहे. ठीक आहे. याची डेप्थ, या कॉलमची साईज, याची डेप्थ, त्यानंतर याच्यामध्ये दिलेले जे रेन्फोर्समेंट आहे हे डिझाईन करण्याचं काम कोणाचं आहे, स्ट्रक्चरल डिझायनरचं. तर तो ते कन्सिडर करून देतो की तुमच्या फुटिंग मध्ये इतक्या इतक्या नंबरवर इतके बार्स लागणार. ठीक आहे. त्यानंतर मग आपण काय करतोय, अशी मेश तयार करतोय आणि त्या मेशला आपण तिथे प्रोव्हाइड करतोय. त्या मेशला काय करतोय, असं डेव्हलपमेंट लेन देऊ. डेव्हलपमेंट लेन म्हणजे त्याचे बेंड जे आहे ते बारचे जे एंड आहेत ते काय करतोय आपण बेंड करतो आहे. ठीक आहे. त्यांना बेंड करून आपण काय करतोय की म्हणजे हे याच्यामध्ये काय होणार, इंटरलॉक होणार आणि मग आपण याला इथे इन्सर्ट करून काय करतोय त्यावर कॉन्क्रीट मिक्सचर फिल करतोय.
ठीक आहे. तर जवळपास 2 ते 3 फूट वगैरे अंदर हे गड्डे केले जातात आणि त्याच्यामध्ये आपण हे कॉन्क्रीटचा बेड टाकतोय. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचं आहे कॉलम फुटिंग. आणखी काही दाखवण्यासारखं. ठीक आहे. आता जसं पहा लोड येत आहे तुमचं, हा कॉलम झाला आणि हे झालं फुटिंग. ठीक आहे. या फुटिंगवर काय होतंय, तुमचं लोड काय होणार, जमिनीमध्ये कॉन्सन्ट्रेट होणार. ठीक आहे. यालाच पियर म्हणतं, यालाच कॉलम म्हणतं. याच्यावरच काय होतंय की तुमचं जे काही स्ट्रक्चरचं लोड आहे ते याच्यातून ट्रान्सफर काय होत आहे, तुमच्या जमिनीमध्ये ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे रेनफोर्समेंट. त्यानंतर आहे राफ्ट फाउंडेशन. ठीक आहे. आता राफ्ट फाउंडेशन मध्ये फिगर मध्ये बघा, द राफ्ट फाउंडेशन इज ऑल्सो कॉल्ड एज द मॅट फाउंडेशन. याला काय म्हणतं, आणखी मॅट फाउंडेशन म्हणतं. ठीक आहे. इट इज इसेन्शियली अ कंटिन्युअस स्लॅब रेस्टिंग ऑन द सॉइल दॅट एक्सटेंड ओव्हर द एंटायर फुटप्रिंट ऑफ द बिल्डिंग. बघा आता एखाद्या ठिकाणी काय होतं, एखाद्या साईटवर की सतत डॅम्पनेस राहतो किंवा तिथं ब्लॅक कॉटन सॉइल राहते. म्हणजे जशी आपली शेतीत मधली जी काळी माती आहे ना, ती काळी माती असते. तर त्या ठिकाणी काळी माती कशी राहतं की पाण्याशी कन्सल्ट मध्ये आली तर ती काय होतं, आणखी दबून दबून जातं आतमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की एक कॉन्क्रीटचा कम्प्लिटली बेड द्यावा लागतो. कम्प्लिटली बेड म्हणजे जसा आपण स्लॅब टाकतो आहे तसा पूर्ण एक काय करावं लागतं, जो पण आपला पूर्ण प्लॅन एरिया आहे तिथे आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण कॉन्क्रीटचा बेड टाकावं लागेल. ठीक आहे. आता जसं एखाद्या फिगर मध्ये लक्षात येईल. ठीक आहे. देअर बाय सपोर्टिंग द बिल्डिंग अँड ट्रान्सफरिंग इट्स वेट टू द ग्राउंड. स्ट्रेस इज सिम्पली वेटेड डिवायडेड द एरिया. एखादा आता इमेज दाखवते, इमेज वरनं तुम्हाला लक्षात येईल. जसं बघा आता इथे बघू शकता या फिगर मध्ये. ठीक आहे. इथे काय केलेलं आहे, पूर्ण तुम्हाला काय करावं लागलंय, कॉन्क्रीटचा बेड टाकावं लागला. म्हणजे माझं जेवढं पण कन्स्ट्रक्शन होतं त्या कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय केलेलं आहे, पूर्ण एक कॉन्क्रीटचा बेड टाकला. म्हणजे जणू आपण समजा हेच टाकलेलं आहे, एक स्लॅब टाकलेला आहे असं कन्सिडर करतात. आणि मग त्याला काय करतात, त्याला डिस्टन्सवर आपलं जे पण डिझाईन नुसार कॉलमच्या ज्या पोझिशन काढलेल्या आहे त्या पोझिशनवर आपण काय करतोय, त्याला इंटर कनेक्ट करून आपण कॉलमचं म्हणजे रेनफोर्समेंट तिथनं प्रोव्हाइड करतो आहे. आणि मग त्याला याचा फोमवर्कचा यूज करून काय करतोय, त्या कॉलम्सला आपण उभं करतोय. ठीक आहे. तर हे आहे समजा राफ्ट फाउंडेशन. येत आहे का लक्षात मयूर? हो मॅडम. याच्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल एक्झाम मध्ये जे पण काही राहणार. ठीक आहे. तर आता हे झालं राफ्ट फाउंडेशन. आणखी दाखवायच्या झाल्या इमेजेस तर बघा, जसं आता ही एखादी बिल्डिंग आहे, एखाद्या बिल्डिंग मध्ये काय झालेलं आहे की इथे ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे काय केलेलं आहे, तुम्हाला जेव्हा फाउंडेशन तयार करायचं होतं तुम्हाला कम्प्लिटली स्लॅब सारखं काय करावं लागलं, तिथे पूर्ण हे टाकावं लागलं बेड. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारे राहतं राफ्ट फाउंडेशन म्हटलं तर. ठीक आहे. हे खूप कॉस्टली जातं म्हणून याला जनरली अवॉइड केलं जातं. याच्या जागी मग आहे पाईल फाउंडेशन म्हणून यूज केलं जातं. आता पाईल फाउंडेशनचं दाखवते तुम्हाला. बघा टिंबर पाईल म्हणून आहे. ठीक आहे. टिंबर पाईल तर आपण जनरली कुठे युज केलं जातं, जिथे तुमचं स्ट्रक्चर कसं एकदम छोटस आहे, म्हणजे जास्त लोड त्या स्ट्रक्चरवर येत नाही. ठीक आहे. तर टिंबर पाईल इज द ट्रंक ऑफ ट्री. ठीक आहे. ट्री मोर द ब्रांचेस. ठीक आहे. हे काय आहे, जसं ट्रंक म्हणजे तुमचं जे मेन स्टेम आहे झाडाचं, त्याचा यूज केला जातो आहे टिंबर पाईल बनवण्यासाठी. टिंबर पाईल इज युजली डिझाईन फॉर द मॅक्झिमम लोड ऑफ 15 ते 25 टन पर पाईल. ठीक आहे. फक्त 15 ते 25 टनच तिथे कन्सिडर केलं जातं. इतकंच जर वजन येत असेल तर त्या वजनासाठीच आपण काय करतोय, टिंबर पाईलचा यूज करतोय. त्यानंतर ऍडिशनल स्ट्रेंथ कॅन बी ऑप्टेन बाय बोल्टिंग द फिश प्लेट टू द साइड अँड दिस पाईल लास्ट फॉर द 30 इयर्स. ठीक आहे. यांचा एज काय मानलं जातं, 30 वर्षासाठी. 30 वर्षानंतर तुम्हाला त्याला पूर्ण काढावं लागेल. द ब्रीथ ऑफ दिस पाईल्स रेंजेस फ्रॉम 12 to 16 इंचेस. ठीक आहे. त्याची विड्थ वगैरे किती राहणार, तर त्याची 12 ते 16 इंचेस राहणार म्हणते. आता जसं या इमेज वरनं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता जसं इथे काय केलेलं आहे, हा पाईल म्हणजे काय एक्झॅक्टली, आता जसं ही फिगर बघा. ठीक आहे. आता तुमचा जे स्टेम राहतो झाडाचा, तर त्या स्टेमचं काय केलेलं आहे की त्याचा फक्त असा बुंदा एक कट केलेला आहे आणि त्याला काय केलं जातं, जसं आपल्या पेन्सिलला टोक राहतं तशा प्रकारचे याला टोक राहतं. तर हे काय केलं जातं की जसे आता एखादा मला काय करायचंय, टेम्पररी छोटासाच ब्रिज तयार करायचा, त्या ठिकाणी जर मला मग जास्त कॉस्टली मटेरियल नाही वापरायचं, कॉन्क्रीटचं म्हणजे मग थोडं खर्चात पडेल वगैरे, म्हणून मी काय करणार की टिंबरचं म्हणजे पाईल तिथे कन्स्ट्रक्ट करेल. ठीक आहे. त्या याच्यासाठी तर म्हणून मी काय करणार, तिथे गड्डे करणार गोल
आणि त्या गड्ड्यांमध्ये मी काय करणार, या पाईल्सला इन्सर्ट करणार आणि एका लेवलला इन्सर्ट करेल. म्हणजे इन्सर्ट केल्यानंतर काय करेल की मी त्याच्यावर अशा प्रकारचा बेड टाकू शकणार. ठीक आहे, मग हा बेड टाकला की काय झालंय, ते पाईल फाउंडेशन. ठीक आहे, जसं आता इथे बघू शकता, जसे आता हे इथे पाईल्स इन्सर्ट करून ठेवले या मातीमध्ये, तर याच्यावर आपण जे पण घर आपल्याला बनवायचं आपण काय करतोय, याच्यावर करतोय तयार. ठीक आहे, याच्यावर घर तयार केलं की घराचं जे पण लोड आहे तुमच्या या पाईल्सवर येत राहील आणि पाईल्स मधून काय होईल, तुमच्या त्या सॉइल मध्ये आतमध्ये जाणार. ठीक आहे, जसं आता या फिगर मध्ये आहे, इथे काय होत आहे, ही ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे, ग्राउंड लेवल मध्ये तुमचा हा बेड तयार केलेला आहे, तर याला काय करू शकतो आपण, अशा प्रकारच्या टिंबरच्या पाईल्स दिलेल्या आहे. म्हणजे जे पण या कॉन्क्रीट बेडवर वजन येत आहे तर ते तुमच्या पाईल थ्रू काय होईल, जमिनीमध्ये आतमध्ये इन्सर्ट होईल. ठीक आहे, तर हे झालं पाईल फाउंडेशन. ठीक आहे, आता पाईल वेगवेगळ्या मटेरियल्सच्या बनलेल्या असतात. एक तर काय होतं की जसं आता ब्लॅक कॉटन सॉइल आहे, मी आता तुम्हाला राफ फाउंडेशन सांगितलं. राफ फाउंडेशन कसं खूप कॉस्टली जातं, म्हणजे भयानकच कॉस्टली जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे जनरली त्याला अवॉइडच केलं जातं. खूप मोठा जर प्लांट असेल आणि खूप म्हणजे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असेल तर त्या ठिकाणीच राफ फाउंडेशन केलं जातं, पण त्याचा खर्च फार जास्त येतो. म्हणून छोटंसं जर घर असेल G+1 म्हणजे समजा एक मजलीच घर आहे किंवा फक्त जमिनीवर घर आहे, त्याला वरती फक्त ओनली टेरेस आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण मग राफ फाउंडेशन कन्सिडर नाही करत, कारण खर्च त्याला बराच येतो. तर त्या ठिकाणी मग पाईल फाउंडेशनला कन्सिडर करतात. पाईल्स तयार करून आपण काय करू शकतो, ठिकठिकाणी त्यांचं लोड काय करू शकतो, त्या याचं ट्रान्सफर करू शकतो. तर त्याला पाईल फाउंडेशन. आता पाईल्स कशा कशाच्या बनलेल्या असतात, एक तर लाकडाच्या असतात, स्टीलच्या असतात किंवा आपल्या रेनफोर्स कॉन्क्रीटच्या म्हणजे कॉन्क्रीटच्या बनलेल्या असतात. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे तुम्हाला टिंबर पाईल, नंतर आहे आरसीसी पाईल. ठीक आहे, आता आरसीसी पाईल म्हणजे काय आहे, रेनफोर्स कॉन्क्रीट पाईल्स. द पाईल्स इज द स्लेंडर कॉलम मेड ऑफ वूड. ठीक आहे, आता पाईल्स काय आहे, एक प्रकारे स्लेंडर कॉलम आहे, म्हणजे एकदम पतला असलेला कॉलम आहे. ठीक आहे, तर ते कशाचे असू शकतात, वूडचे असू शकतात, कॉन्क्रीटचे असू शकतात किंवा स्टीलच्या असू शकतात. अ पाईल इज आयदर ड्रिव्हन इन टू अ सॉइल ऑर फॉर्म इन द सिटू बाय एक्झॅव्हेटिंग अ होल. ठीक आहे, आता काय केलं जातं, एक तर तुमचा जर लाकडाची पाईल असेल तर ती काय डायरेक्टली तुमच्या एखाद्या साईटवर बनवली जाणार, सेम साईजच्या सगळ्या पाईल्स. ठीक आहे, नाहीतर काय होईल की जसं आता तुमची कॉन्क्रीटची पाईल आहे तर ती कॉन्क्रीटची पाईल एखाद्या प्लांटवर बनवल्या जाणार, किंवा काय केलं जातं की तुमची जी प्लांट आहे, तुमची जी काही साईट आहे तिथं काय केलं जातं, होल तयार केलं जातं. जसं बोरिंगसाठी होल तयार केलं जातं ना, तर तसंच तिथं होल तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉन्क्रीट मिक्सचर आतमध्ये फिल केलं जातं. तर तिथे ते जागेवर पण बनवलं जाते किंवा तुम्हाला एखाद्या साईटवरून बनवून पण मिळू शकतं. ठीक आहे, तर सिटू बाय फॉर्म इन सिटू म्हणजे एक तर साईटवर बनेल किंवा तुम्हाला एखाद्या याच्यावरून प्लांटवरून मिळेल. ठीक आहे, त्यानंतर देन फिलिंग इट विथ द कॉन्क्रीट. त्याला एस्कॅवेट करतो आपण, एखादा गड्डा करतोय, त्या गड्ड्यामध्ये कॉन्क्रीट मिक्सचर भरणार आणि त्याला काय करणार आपण, फिलिंग इट विथ द कॉन्क्रीटनी त्यांना आपण फिल करतोय. अ ग्रुप ऑफ ऑइल आर ड्रिव्हन इन टू अ रिक्वायर्ड डेप्थ आर कॅप विथ द आरसीसी. आणि ह्या ज्या पाईल्स असतात, या पाईल्सला जे वर एंडला आपण जे त्याच्यावर कॉन्क्रीटचा बेड टाकतोय त्याला कॅप म्हणतं. तर टिंबर पाईल आहे, तर आता सर्क्युलर पाईल राहतात, रेक्टँग्युलरच्या आकाराच्या असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या पाईल्स असतात. ठीक आहे, आता आरसीसी म्हणजेच काय आहे, आरसीसीच्या या बनलेल्या आहे. ठीक आहे, तर आता ह्या मिनिमम किती आतमध्ये जातात, तर मिनिमम पाईल जनरली हॅज डायमीटर. त्याला डायमीटर किती राहतं, 100 किंवा 600 mm. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, 60 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर त्याची डेप्थ म्हणजे हे राहतं, विड्थ राहतं, डायमीटर. इट कॅन बी एक्सटेंडेड टू अ डेप्थ ओव्हर द 50 मीटर. 50 मीटर पेक्षा जर आतमध्ये जात असेल तर आपण त्याची विड्थ आणखी वाढवतोय. दे कॅन बी यूज इन द मोस्ट टाइप ऑफ द सॉइल अँड ऑफन यूज फॉर द अंडरपिनिंग अँड द स्ट्रेंथनिंग एक्झिस्टिंग द स्ट्रक्चर. ठीक आहे, आपण कशासाठी करतो आहे, आपल्या स्ट्रक्चरला स्ट्रेंथन देण्यासाठी, आपल्या स्ट्रक्चरचं लोड ट्रान्सफर करण्यासाठी, त्याला अपलिफ्ट येणाऱ्या प्रेशर पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ह्या पाईल्सला कन्स्ट्रक्ट करतोय. ठीक आहे, आता मोठे मोठे प्लांट राहतं त्या ठिकाणी या पाईल्सचा यूज होतोय. ठीक आहे, आता जसं बघा या ठिकाणी बघू शकता, इथे आता जसं मला एखादं स्ट्रक्चर तयार करायचं असेल, आता इथं पाणी वगैरे आहे. ठीक आहे, याच्यावर माझं जर स्ट्रक्चर तयार होणार असेल तर मला काय करावं लागेल, इथं पाईल फाउंडेशन यूज करावं लागेल. ठीक आहे, तर हे पाईल्स असं राहतं. ठीक आहे, या पाईल्स मध्ये आणखी व्हेरिएशन राहतं की याला जसं अंडर रिम आहे, रिम आहे. ठीक आहे, तर इतकं डिटेल तुम्हाला आहे नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय राहतं की त्याला पाईल्सला असे खचके दिले जातं, म्हणजे खचक्याने काय होतं की त्याला आणखी एक सपोर्ट येतो. ठीक आहे, असे 2 किंवा 3 किंवा एक सिंगल. तर हे सिंगल अंडर म्हणतं याला डबल म्हणतं, याला मल्टिपल नंबर ऑफ अंडर रिम पाईल म्हणतं. ठीक आहे, तर आता हे वेगवेगळ्या पाईल्सचे आणखी टाइप्स आहे. फक्त तुम्हाला कोणत्या मटेरियलचे बनतात आणि कशासाठी यूज होतोय, त्यांचं फंक्शन काय आहे, तर फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बरं, येतोय लक्षात कन्सेप्ट.
स्नेहा, सचिन, मयूर, लक्षात येत आहे का? हो मॅडम. ठीक आहे. त्यानंतरचा एक टॉपिक आहे तुम्हाला डोमेस्टिक सर्व्हिसेस म्हणून. ठीक आहे. आता डोमेस्टिक सर्व्हिसेस मध्ये तर लिहिण्यासारखं काहीच नाही, फक्त ह्या गोष्टी तुम्हाला जसं माहिती पाहिजे. सॅनिटरी फिटिंग म्हणतं म्हणजे जे आपल्या स्वच्छताशी रिलेटेड येतं सगळं. ठीक आहे. आता WC बाथ म्हणजे आता बेसिन झालं, युरिनल्स झाले, त्यानंतर लॅट्रिन्स आहे. ठीक आहे. आता जे काही सगळे आहे, समजा बेसिन आहे, युरिनल्स आहेत, तर हे कसे म्हणजे कसे बनवले म्हणजे हे जॉईन केले जातं, कनेक्शन केले जातं. त्यानंतर इंटरनल प्लंबिंग आहे म्हणजे आतमधून जे पाईप्स वगैरे प्रोव्हाइड केले जातं. त्यानंतर कनेक्शन ऑफ सॅनिटरी फिटिंग टू द सॉइल पाईप्स आहे. ठीक आहे. आता जे पण म्हणजे जे काही तुमच्या घरातलं वेस्ट आहे, समजा म्हणजे जसं सांडपाणी आहे, भांडे धुतलेलं, कपडे धुतलेलं, तर त्यांचं कसं कनेक्शन राहतं, म्हणजे बाहेरचे जे आउटरचे जे ड्रेनेज राहतं नाली, त्यांच्याशी कसं कनेक्शन राहतं. त्यानंतर फ्लशिंग टँक्स आहे, अर्धन वायर्स आहे. ठीक आहे. जमिनीमधनं जे वायर कनेक्शन केलं जातं, म्हणजे जसा अर्थिंगसाठी एक वायर प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. तांब्याचं वगैरे कनेक्शन राहतं, तर हे अर्धन वायर आहे. त्यानंतर कॉन्क्रीट आहे, CI आहे, ऍस्बेस्टॉस आहे. ठीक आहे. तर आता याच्याबद्दल तर काही एवढं येणार नाही तुम्हाला. वाईप जॉईंट हाऊस ड्रेन आहे, कनेक्शन टू द सिवर आहे, म्हणजे आपल्या ज्या मेन जे लाईन्स राहतं, जिथनं नाली राहतं आपली बाहेरची, तर त्याला आपल्या घरातून कनेक्शन कसं केलं जात आहे. त्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन, मॅनहोल्स वगैरे बघितले आहे का? मॅनहोल्स पाहिले आहेत का? रस्त्यावर बघा जसं हे राहतं, म्हणजे तिथनं माणूस आतमध्ये जाऊ शकतो आणि काही जर फॉल्ट असेल तर तो करेक्शन करतो तिथनं. बघितलंय कधी? हो मॅडम. बघितलंय. तर तेच समजा मॅनहोल्स आहे. तुम्हाला आलं तर फक्त मॅनहोल्स काय आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन डिटेल 2-3 लाईन्स मध्ये फक्त लिहावं लागेल. त्यानंतर टेस्टिंग ऑफ ड्रेन्स आहे, वॉटर सप्लाय ओव्हरहेड टँक्स आहे, सर्व्हिस कनेक्शन आहे, CI GI, वॉटर सप्लाय पाईप्स अँड मेथड ऑफ जॉईंट्स. काल पाठवलेल्या नोट्स पाहिल्या का कोणी? बघितले का कोणी? नाही मॅडम. नाही बघितल्या? बरं, ते त्या तुमच्याच आहे, तुमच्या सब्जेक्टच्या आहे, फक्त थोड्या हिंदीत ना आहे. एकदा त्यांना लर्न करून घ्या म्हणजे तुम्ही पेपरमध्ये इझिली लिहू शकता. इतकं काही टफ नाही आहे, फक्त तुमच्या लिहिण्यावर डिपेंड करेल आता पेपर तुम्ही किती लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे डोअर आणि विंडोज. बरं, मला फक्त डोअरचे फंक्शन सांगू शकता कोणी? साध्या साध्या गोष्टी आहे, आता ह्या शिकवण्यासारख्या तर काही नाही आहे. समजा सांगू शकणार? डोअरचे फंक्शन्स. डोअर कशासाठी लावतोय आपण घराला? मयूर? हम्म. दार आपण कशासाठी देतोय कोणी घराला? हा. आपण म्हणजे यासाठी लावतो, डोबा गावी गेलो त्या सुरक्षेसाठी लावतो. हा, बरोबर. आणखी स्नेहा सांगू शकते एखाद दुसरा यूज? स्नेहा सांगू शकते का? हा हॅलो. हा, म्हटलं डोअर आपण कशासाठी लावतो, डोअरचा म्हणजे फंक्शन काय आहे? घराचं संरक्षणासाठी मॅडम, आपल्या संरक्षणासाठी दार पाहिजेच नाही आम घराला. बरोबर. आणखी? तर हा तुम्हाला एक छोटासा कन्सेप्ट आहे की डोअर अँड विंडोज मध्ये फंक्शन ऑफ डोअर काय आहे. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की डोअरचे फंक्शन्स काय आहे. ठीक आहे. आता आपण डोअर कशासाठी देतो आहे, तर डोअर इज हिंज अँड अदरवाइज मुव्हेबल बॅरियर आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय होतं, हिंज जॉईंट राहतो तिथं की तुम्ही त्याला उघडझाप करू शकता. दॅट अलोज द इनग्रेस इनटू अँड इग्रेस. ठीक आहे. म्हणजे आपण आतमध्ये पण त्याला ओपन करू शकतो. आता त्या दारावर टाईप हे करतं, एक तर तो काय राहतो पूर्ण 180 फिरतो, किंवा तो काय होतो अर्धवटच फिरतो. ठीक आहे. त्यानंतर द क्रिएटेड ओपनिंग इन द वॉल्स इज डोअरवे अँड द पोर्टल. डोअर इसेन्शियल अँड प्रायमरी पर्पज इज टू प्रोव्हाइड सिक्युरिटी. ठीक आहे. आपल्याला संरक्षण भेटण्यासाठी त्याचा मेन पर्पज आहे टू कंट्रोलिंग द ऍक्सेस टू द डोअर वेल. ठीक आहे. आता बघा जसं आणखी फंक्शन्स काय आहे दाराचे, की तुमच्या घराचं संरक्षण करणे. त्यानंतर काय आहे की जसं प्रायव्हसी राहतं, प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी डोअर राहतं प्रत्येक रूमला. ठीक आहे. त्यानंतर असे हे वेगवेगळे फंक्शन्स आहे, तुम्ही स्वतःच लिहू शकता. त्यानंतर विंडो आहे, विंडोचे फंक्शन्स काय असणार, कोणी सांगू शकता? बाहेरची हवा आतमध्ये यायला. हा, बरोबर. आणखी? प्रकाश येतो. हा, बरोबर. बरं, स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला? हो. दिसत आहे ना. आता बघा जसं फंक्शन ऑफ रिक्वायरमेंट ऑफ डोअर.
एक काय आहे की सिक्युरिटी, प्रिव्हेन्शन ऑफ अनऑथोराइज एंट्री, म्हणजे एखाद्याला जर तुम्हाला घरात घ्यायचं नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिव्हेंट करू शकता दाराने. ठीक आहे, आता एखादा समजा कोणी आला, त्याला तुम्हाला घ्यायचंच नाही आतमध्ये, तर तुम्हाला डोअर असलं, डोअरला आपण काय देतो, एक छोटस असं हे देतोय. त्यांनी काय दिसतं की आपल्याला बाहेर कोण व्यक्ती आलेला आहे. ठीक आहे, मग आपल्याला त्याला घ्यायचंय नाही घ्यायचंय, त्याच्यामुळे आपलं काय होतंय, प्रोटेक्शन होत आहे की एखादा अनऑथोराइज एखादा व्यक्ती आहे तो जर आपल्या घरात येतो आहे तर आपण त्याला न येण्यापासून काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर प्रायव्हसीसाठी लागतं, त्यानंतर स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटीसाठी लागतं, रेसिडंट टू द वेदर आहे, रेजिस्टन्स टू द वेदर. ठीक आहे, आता बाहेर जर खूप जास्त ऊन असेल, आपला दरवाजा उघडा असला तर आपण काय करतो, दरवाजा लावून घेतो. बाहेर खूप थंडी असेल तर आपण त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण दरवाजा सतत घराचा बंद ठेवतो. त्यानंतर ड्युरेबिलिटी अँड फ्रीडम फ्रॉम द मेंटेनन्स. ठीक आहे, आता जर समजा घराला दारच नसते तर काय झालं असतं की बाहेरची जी काही धूळ आहे ती आतमध्ये सतत येत राहिली असती, किंवा पावसाचं पाणी आहे तर ते आतमध्ये येत राहिलं असतं. म्हणजे काय होतंय की तुम्हाला जे काही बाहेरचं मेंटेनन्स आहे, जे काही धूळ आहे, बाहेरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, कचरा आहे, तर तो तुमच्या घरामध्ये येत नाही. का बरं? कारण तुमचं डोअर बंद राहतं. फायर सेफ्टी आहे. ठीक आहे, एखाद्या वेळी समजा काही फायर वगैरे काही इश्यू आला तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे पटकन पळ काढण्यासाठी, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे दार कामाचं राहतं. रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ हीट आहे. ठीक आहे, हीटसाठी. त्यानंतर रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ साऊंड. ठीक आहे, बाहेर जर खूप आवाज चालू असेल तर म्हणून आपण काय करतो, त्याने जर डिस्टर्ब होत असेल आपल्याला तर त्यासाठी आपण काय करतोय, डोअर आपण लावून घेतो. म्हणजे काय काय होत आहे की तुमच्या त्या आवाजापासून तुम्हाला काय मिळत आहे, म्हणजे प्रोटेक्शन मिळत आहे. तर तसेच सेम फंक्शन आहे विंडोचे. विंडो कशासाठी दिलेली आहे, तर तुमच्या घरात हवा येती जाती खेळती राहिली पाहिजे, किंवा दिवसाला जो पण काही लाईट आहे तर तुम्ही सतत दार नाही उघडं ठेवू शकत. ठीक आहे, आता अपार्टमेंट मधले जर घर बघाल तर अपार्टमेंट मध्ये असं राहतं, प्रत्येकाचे दारं सततच लावून राहतात. ठीक आहे, जमिनीवरचं घर असलं तर ऍटलीस्ट उघडं राहतं, कारण त्याला स्पेशली काय राहतं, समोर गेट वगैरे राहतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे कोणी आलं तर गेट पहिलेच वाचतं. ठीक आहे, तर आता त्याच्यामुळे आता खिडकी कशासाठी दिलेली राहतं, त्यानंतर व्हेंटिलेशन पर्पज राहतं, की तुमच्या घरामध्ये आपण एखादा पदार्थ बनवला तर त्याचा स्मेल सतत फिरत राहतो. ठीक आहे, तर तो स्मेल निघून जाण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी आपण काय करतोय, विंडो देतो आहे, प्रकाश येण्यासाठी. दिवसाला आपल्याला लाईट लावायचं काम नाही पडत मग जर विंडो असल्या तर प्रॉपरली. ठीक आहे, तर आता हे आहे फंक्शन ऑफ डोअर अँड फंक्शन ऑफ विंडोज. ठीक आहे, त्यानंतर त्यांचे काही रूल्स असतात, म्हणजे रूल्स फॉर प्रोव्हाइडिंग द डोअर्स अँड विंडोज. काल मी तुम्हाला हे पाठवलेले आहे, त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर काही फिक्स डायमेन्शन असतात. जसं आता मार्केटला तुम्हाला जर दरवाजा घ्यायला जायचं असेल तर फ्रेम रेडीमेड तयार असतात. ठीक आहे, तर त्यांची एक स्पेसिफिक साईज आहे की या साईजचा डोअर तुम्हाला, त्या साईजची फ्रेम तुम्हाला तिथे मार्केटला अवेलेबल मिळतं. ठीक आहे, म्हणून त्या साईजचेच काय असतात, डोअर सुद्धा अवेलेबल असतात. ठीक आहे, आणि यांचे रूल्स काय राहतात की जसं तुमची मेन एंट्री आहे तर मेन एंट्रीला तुमचं मेन दार असलं पाहिजे. त्यानंतर तिथे विंडोचं प्रोव्हिजन झालं पाहिजे. तुमची किचन आहे तर किचन मध्ये विंडो असलीच पाहिजे. ठीक आहे, त्याला व्हेंटिलेशन म्हणून व्हेंटिलेटर तिथं असलेले पाहिजे, एक्झॉस्ट असला पाहिजे किचन असली तर. ठीक आहे, तर असे हे जनरल रूल्स आहे. त्यानंतर पार्ट ऑफ द डोअर अँड विंडोज आहे. ठीक आहे, तर आता डोअर आणि याचे विंडोचे पार्ट्स का राहणार, तर त्याला बघा, जसं हिंज हिंज जॉईंट राहतं. हिंज म्हणजे काय होतं की जशी त्याला तुम्ही पाटी बघितलं असेल. ठीक आहे, आता एक मिनिट, पार्ट्स दाखवून दिले, पार्ट्स ऑफ डोअर अँड विंडोज. बरं, याच्याबद्दल आलं काही ते लिहू शकता का, म्हणजे असं वाटते का तुम्हाला आलं काही ते लिहू शकणार म्हणून? हा मॅडम. एकदम सोपे टॉपिक आहे, हो मॅडम. काहीच हार्ड नाही येतात. म्हणून मी फक्त असंच सांगते तुम्हाला. ठीक आहे, आता जसा एखादा जर डोअर कन्सिडर केला, ठीक आहे, तर त्याच्या कुठल्या कुठल्या पार्ट्सला काय म्हणतं. ठीक आहे, तर हे या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. जशी बॉटमची जी लेअर आहे, ठीक आहे, बॉटम सगळ्यात बॉटम, त्याला म्हणतं सील, ज्याला आपण काय म्हणतो, उंबरठा म्हणतो. ठीक आहे, उंबरठा ज्याला म्हणतो तर त्याला म्हणतो सील. त्यानंतर याच्यामध्ये बघा, डोअर मध्ये अशा प्रकारच्या पाट्या पाट्या लावलेल्या असतात. आता वेगवेगळ्या टाईपचे डोअर्स आहेत, त्याला पॅनल्स म्हणतं. ठीक आहे, त्यानंतर आता वेगवेगळे नाव आहे. वरचे जर पॅनल्स असतील तर त्याला रेल्स म्हणतं. त्यानंतर हे जे कव्हरिंग आहे, म्हणजे जे आपण त्याला काय म्हणतो, फ्रेम म्हणतो, त्या फ्रेमला काय म्हणतं, केसिंग. ठीक आहे, आता त्यानंतर असंच हे प्रत्येक याचे समजा हे उभे जे केलेले आहे, ठीक आहे, याला जाम्स म्हणतं. ह्याचे वेगवेगळे पार्ट्स आहे. एकदा फक्त फिगर एखादी म्हणजे व्यवस्थित ऑब्झर्व कराल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की त्याच्याबद्दल काय आहे म्हणून. त्यानंतर मटेरियल यूज इन मेकिंग ऑफ डोअर अँड विंडोज. ठीक आहे, आता मटेरियल सगळ्यांनाच माहिती आहे. दारं कशा कशाचे बनलेले असतात, कशा कशाचे राहते मयूर? लाकडाची असते, फायबरची असते, हा, त्यानंतर काचाची असते. हा,
आणखी हा आणखी माहिती आहे का? बघा स्टीलचे पण डोअर राहतात, अल्युमिनियमच्या शीट्सचे डोअर असतात. ठीक आहे, त्यानंतर प्लायवूडचे डोअर असतात, टिम्बरचे राहते. त्यानंतर काय आहे, आणखी कुठले मटेरियल्स आहेत? बरेचसे मटेरियल्स आहेत. आणखी आणखी कशामध्ये पाहतो आपण? स्टील मध्ये आहे, लोखंड मध्ये आहे. ठीक आहे, तर हे असे वेगवेगळे मटेरियल्सचे ते डोअर बनलेले असतात. ठीक आहे, आता त्यानंतर आहे, ठीक आहे, शटरचे टाईप मी तुम्हाला मागे दाखवले. ठीक आहे, आता बघा जसं वेगवेगळ्या याच्यावर व्हॅरी करतं. जसं अशा प्रकारचं शटर राहतं की 2 क्लिप मध्ये उघडतं. त्यानंतर अशा प्रकारचं प्रोव्हिजन राहतं. ठीक आहे, आता हे वेगवेगळे टाइप्स आहे की आतमधलं तुमचं हे मटेरियल आतमधलं कसं ते बनवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावर वेगवेगळे शटर्स आहे. मी शटरचा तुम्हाला टॉपिक याच्या आधी सांगितलं आहे एकदा. ठीक आहे, त्यानंतर फुल्ली पॅनल शटर. एक मिनिट. फुल्ली पॅनल शटर म्हणजे काय होतं की जसा तुमचा एक जीव पूर्ण असलेला दरवाजा. ठीक आहे, आता जसं या फिगर मध्ये बघू शकता. बघा या याच्यामध्ये काय केलेलं आहे की जसं 4 पॅनल मध्ये तुमच्या दरवाजाला डिपेंड म्हणजे हे केलेलं आहे. ठीक आहे, जसा एक दरवाजा आहे तर त्याला 4 पॅनल मध्ये 4 पाट्या मला वाटते कनेक्ट करून हा दरवाजा बनवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 5 पॅनल, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की 5 पाट्यांचा यूज केलेला आहे आणि ते मिळून एक कम्प्लीट डोअर बनवलेला आहे. 6 पॅनल आहे. ठीक आहे, 6 पॅनल मध्ये म्हणजे काय आहे, 6 पाट्यांचा यूज केलेला आहे. त्यानंतर इथे काय केलेलं आहे, डबल शटर्ड पॅनल डोअर. ठीक आहे, इथे असं थोडासा पोर्शन असा वर आलेला राहतो डोअर मध्ये, जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर त्याला डबल शटर्ड पॅनल डोअर म्हणतो. त्यानंतर फुल्ली ग्लेज सिंगल डोअर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे की इथे ग्लासचा यूज केलेला आहे आणि हे कसं आहे, सिंगल पॅनल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अशा नंबर ऑफ पाट्या लावलेल्या नाही आहे, म्हणजे एका युनिटच हे पूर्ण कम्प्लिटली डोअर बनवलेलं आहे. डोअर जर कधी ऑब्झर्व केलेलं असेल तर नंबर ऑफ अशा उभ्या उभ्या पाट्या राहतं. ठीक आहे, त्यानंतर ते घासून वगैरे मग त्याला एकजीव दिसेल असं बनवलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पार्टली ग्लेज. ठीक आहे, पार्टली ग्लेज म्हणजे फुल्ली ग्लेज म्हणजे इथं कम्प्लिटली काय केलेलं आहे, काच लावलेला आहे. ठीक आहे, आणि पार्टली ग्लेज म्हणजे काय, अर्धा काच आहे आणि अर्ध काय आहे, तुमचे लाकडाचे पॅनल्स आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे डोअर्स आहे. तर ते झाले टाइप्स, फुल्ली पॅनल शटर, फुल्ली ग्लेज शटर, फ्लश डोअर अँड फिक्सर अँड फास्टनिंग ऑफ डोअर्स. ठीक आहे, त्यानंतर आहे एक पोर्शन आहे रोलिंग शटर आहे. रोलिंग म्हणजे काय होतं की जसं ते काय फिरतं राहतं डोअर. ठीक आहे, आता जसं एखादं दाखवून देते. ठीक आहे, आता हे रोलिंग शटर म्हणजे जे आपल्या याला राहतं. ठीक आहे, शॉपला वगैरे जे राहतं, हे काय होतं की रोल रोल होऊन काय होऊन जातं, एका ठिकाणी कलेक्ट होतं, तर याला म्हणतं रोलिंग शटर. त्यानंतर कोलॅप्सिबल शटर आहे. कोलॅप्सिबल शटर म्हणजे वेगवेगळे शटर्स आहे, एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता कोलॅप्स म्हणजे आपलं चॅनल गेट म्हणता येईल. ते काय होतं की एकमेकांवर काय होतं, कोलॅप्स होतं. ठीक आहे, लक्षात येत आहे का? काही आलं तर लिहू शकणार याच्याबद्दल, एकदम सोपे टॉपिक आहे. स्लायडिंगचं डोअर तुम्हाला माहित आहे. स्लायडिंग म्हणजे जशी आपली विंडो वगैरे राहतं, स्लाइड होतं. ठीक आहे, इकडून तिकडे तिला आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. त्यानंतर टाईप विंडोज आहे. विंडो मध्ये पण तसंच आहे, फुल्ली पॅनल सेम आहे. जसं दरवाजाचं आहे तसंच फुल्ली पॅनल आहे. फुल्ली पॅनल म्हणजे त्याच्यामध्ये काय होत आहे, पूर्ण एका सिंगल युनिटचं बनलेलं आहे. ठीक आहे, फुल्ली ग्लेज आहे म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण काचाचा यूज केलेला आहे. स्लायडिंग शटर म्हटलं की कसं स्लाइड होणारं शटर राहणार विंडो मध्ये. ठीक आहे, तर आता हे वेगवेगळे आहे. त्यानंतर अल्युमिनियम स्लायडिंग विंडोज आहे. अल्युमिनियम म्हणजे फक्त मटेरियल काय यूज केलेलं आहे, स्लायडिंगच विंडो आहे, फक्त तिथं अल्युमिनियम यूज केलेलं आहे. त्यानंतर फिक्सर अँड फास्टनिंग ऑफ द विंडोज आहे. ग्रिल्स फॉर द विंडोज आहे. ठीक आहे, आता ग्रिल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे त्याच्यासाठी जे मेश बनवली जातं लोखंडाची. ठीक आहे, आता त्या वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये अवेलेबल राहतं. ठीक आहे, तर ते ते झालं ग्रिल्स. त्यानंतर आहे फिक्सर अँड फास्टनिंग. फिक्सर्स
बघा, फिक्स्चर अँड फास्टनिंग म्हणजे काय होतं की जसे हे अशा प्रकारचे कनेक्शन्स राहतं. ठीक आहे, याचा हेल्प कशासाठी करतोय आपण? दाराला त्या फ्रेम सोबत कनेक्ट करण्यासाठी. द फिक्स्चर अँड फास्टनिंग फॉर द डोअर्स अँड द विंडोज कॅन बी ऑफ द कशाचे असू शकतात? एक तर लोखंडाचे राहतील, ब्रासचे राहतील, अल्युमिनियमचे राहतील, स्टीलचे राहतील. ठीक आहे, वेगवेगळ्या मटेरियलचे फिक्स्चर अँड फास्टनिंग आपल्याला मिळतं मार्केटला. तर हे काय आहे, जे लॉकसाठी आपण जे सिस्टीम युज करतोय बस ते सगळं काही, किंवा दाराला तुम्ही फ्रेम सोबत कनेक्शन करण्यासाठी ज्याचा युज करत आहे, नट अँड बोल्ट म्हणता येईल. ठीक आहे, तर फिक्स्चर इज अ समथिंग दॅट इज परमनंटली अटॅच टू द रिअल प्रॉपर्टी दॅट इज हाऊस. ठीक आहे, तुमच्या हाऊसला काय राहील? हाऊसला त्या डोअर सोबत काय करेल? कनेक्ट करेल. तर त्याला म्हणतात फिक्स्चर अँड फास्टनिंग. ठीक आहे, त्यानंतर आहे स्टेअर्स. बरं, स्टेअर्स माहिती आहे सगळ्यांना? स्टेअर्स माहिती आहे? स्टेअर्स मध्ये पण बघा वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे. स्टेअर्स माहिती आहे? हो मॅडम. ठीक आहे, तर आता हे स्टेअर्स मध्ये आहे तुम्हाला डेफिनेशन ऑफ टर्म यूज इन द स्टेअर. ठीक आहे, स्टेअर कशासाठी म्हणतं? स्टेअर्सची तर डेफिनेशन काय सांगते बघा. स्टेअरची डेफिनेशन म्हणून तर काही लिहिता नाही येणार, पण आता ऍक्च्युली स्टेअर्सचा पर्पज काय राहतं त्यावर डिपेंड करतं, की म्हणजे तुम्हाला एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरला जायचं असेल तर तो जो मधातला पाथ आहे ज्याच्या थ्रू आपण वर जातो आहे तर त्याला काय म्हणतं? स्टेअर. बस इतकंच तुम्ही त्या स्टेअर बद्दल लिहू शकता समजा. ठीक आहे, त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ स्टेअर बेस्ड ऑन द शेप अँड द मटेरियल यूज फॉर द कन्स्ट्रक्शन. आता मटेरियल म्हणजे एक तर कॉन्क्रीटच्या राहतील, वुडनच्या राहतील, त्यानंतर स्टीलच्या राहतात स्टेअर्स, त्या मटेरियल्सवर डिपेंड करतं. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन त्याचं एकदम बघून घेऊ. मग आज तुमचा हा सब्जेक्ट कम्प्लिटली संपून जातो. त्यानंतर आपण नेक्स्ट सब्जेक्ट उद्याला चालू करूया. ठीक आहे, तर आता या फिगर मध्ये आता बघू शकता. बघा, आता वेगवेगळ्या प्रकारच्या या स्टेअर्स दिलेल्या आहेत. आता एक ठीक आहे, आता बघा जशा वेगवेगळ्या स्टेअर्स राहतं काय होतं की दोन साइडनी येऊन इथं सेंटरला कलेक्ट होतं. ठीक आहे, त्यानंतर इथं जसं आता तुम्ही थोडासा पोर्शन चढल्यानंतर इथं काय राहतो? असा स्लॅब सारखा पोर्शन राहतो. पुन्हा तुम्ही याला काय करू शकता? पुन्हा आणखी वर जातो. ठीक आहे, त्यानंतर ह्या राऊंड स्पायरल शेप हे म्हणतं याला स्टेअर्स. ठीक आहे, या कशा राहतात? गोलाकार राहतात, एका याला कनेक्टेड राहतात कॉलमला. ठीक आहे, त्यानंतर अशा पण आहे कंटिन्युअस आहे. ठीक आहे, म्हणजे कंटिन्यू इथनं सुरू झाल्या की त्या अशा यू आकारामध्ये येतं. ठीक आहे, आता ह्या वेगवेगळ्या टाइप्सच्या स्टेअर्स आहेत. याचं फक्त आता क्लासिफिकेशन. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ गुड स्टेअर्स. आपल्याला गुड स्टेअर्स जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी त्याची रिक्वायरमेंट काय राहील? की त्याचं मटेरियल कसं असलं पाहिजे? ड्युरेबल असलं पाहिजे, जास्त काळ टिकलं पाहिजे. त्यानंतर ते त्याचा सपोर्ट चांगला असला पाहिजे, की तुम्ही एका पोर्शन दुसऱ्या पोर्शनवर जाताना, एका लेवलवरून दुसऱ्या लेवलला जाताना कशा असल्या पाहिजे त्या? की व्यवस्थित. नाही तर एखाद्या जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एखाद्या स्टेअरचा काय इश्यू राहतो की म्हणजे त्याचा नंबर ऑफ स्टेप्स किती दिल्या, नंबर ऑफ स्टेप्स जर खूप जास्त डिस्टन्सवर असेल, म्हणजे खूप जास्त जर त्याची हाईट असेल तर तुम्हाला चढताना जास्त दम येतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याचा राईज आणि जे हे राहतं म्हणजे त्याची हाईट, त्याची विड्थ जी राहतं तर ती कशी राहतं? फिक्स राहतं. की IS कोड मध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही राईज किती द्यायला पाहिजे, त्याचं हे किती द्यायला पाहिजे, हाईट किती द्यायला पाहिजे, की म्हणजे तुम्हाला चढताना ते कसं गेलं पाहिजे? इझी गेलं पाहिजे. नाही तर काय राहतं की त्याला स्लोप वगैरे पण त्याचा हे सगळं काही डिझाईन केलं जातं. ठीक आहे, the design of stair, thumb rules for the design and dog leg stair आहे, handrails types and the fixing procedure. ठीक आहे, तर आता हे सगळं तुम्ही मनाने सगळं लिहू शकता. ठीक आहे, तर हे सगळं इन जनरलच माहिती आहे. ठीक आहे, काही डिफिकल्टी आहे? काही डिफिकल्टी? नाही मॅडम. ठीक आहे, उद्याला आपण नवीन सब्जेक्ट चालू करूया. याच्यातली काही अडचण असेल तर विचारत चला. ठीक आहे, एकदा नोट्स आणि ते पेपर एकदा डाउनलोड करून घ्या. नंतर आणखी 1 महिना झाला तुम्ही डाउनलोड नाही केलं तर पुन्हा होणार नाही ते. ठीक आहे.